फ्रेंड्स, मी अस्मिता आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी गेली होती बाहेर, मी अंगणवाडीत गेली होती आणि त्याचबरोबर माझे मिस्टर न्यायला आले होते आणि इथे तर कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे लॉक करून गेलं होतं आणि जुली फक्त होती घरात आणि तिची मस्ती तर हमेशा हेच असतं, चालूच असतं. आणि त्याचबरोबर मला आज एक काम करायचं होतं. मग इथे आली, सगळे बॅग वगैरे ठेवली मी आणि ही जुली बघा, जुलीची मस्ती हमेशा असंच असतं हिचं चालू लई. आणि त्याचबरोबर कपडे वगैरे सगळं घडी घालायचे होते. परत निघाली मी सासूच्या घरी आणि त्याचबरोबर इथे एक जण ऑफ झालं होतं खाली, मग तिथे लवकर नाही थांबलो, लगेच गेलो आम्ही. आणि हे आहे संजयनगरमध्ये मी राहते. माझं सासरवाडी संजयनगर आहे. मी रेंटनी मातोश्रीमध्ये राहते. आणि त्याचबरोबर आमचं चालू येणं जाण्याचं हमेशा चालूच असतं, असं की समजा फक्त नाईट काढू तिथं आणि इथेच असतो आम्ही सारखं संजयनगरमध्ये. आणि त्याचबरोबर सासूबाईंना गादी दिली, मग सासऱ्यांना ना हे थर्माकॉलचं सगळं म्हणजे सीट वगैरे होतं घरात, त्यांच्यासाठी होतं तिथे. त्यांना गादी नको होती जाडी. त्याचप्रमाणे मी एक फक्त शीट घेऊन आली, जे नरम असते ती, त्यासाठी एकदम स्पंज असतो तो. आणि ती घेऊन आल्यानंतर मी त्यांचे जे कटिंग होतं थर्मास, त्याच्यावरती मी लावायचं होतं आणि ते सगळं दुरुस्त करायसाठी बसलो होतो सगळीजण मिळून, सासू सासरे मी मिळून. आणि हे मला हे सगळं करायला खूप आवडतं आणि हमेशा मी करतच राहते. हे डेकोरेशन जे बघताय म्हणजे वॉलचं, तेही सगळं सिलेक्ट करून मीच केलेलं आहे. आणि बरंच काही करत राहते काय ना काय त्या गोष्टी, पण त्या तुम्हाला माहिती नसेल, कारण की खूप ऑलराऊंडर मी, म्हणजे काय ना काय ते करतच असते कधी पण. मग त्याचमुळे हेही करायचं होतं सासऱ्यांना, म्हणजे जर सासूबाईंना जर व्यवस्थित गादी दिली मग त्यांना पण व्यवस्थित करायचं होतं. आणि हमेशा माझं सासऱ्यांसाठी जास्त जोड असतं, सासूबाई तेच बोलत राहतात, पण त्यांचंही दोघांचं पण आम्ही व्यवस्थितच करतो हमेशा, माझे मिस्टर आणि मी. आणि खरं तर हे सगळे शीट होते, शीट थोडंसं जॉईंट करायचं होतं, कारण की जरासं मोठं करायचं होतं, त्याच्यामुळे हे जॉईंट केलेलं आहे. आणि जे शीट होते ते सगळे व्यवस्थित लावलेले, गम पण घेतलेलं आहे. आणि जे उल्हासनगरचे होते, ज्या दुकानातून आणलं आम्ही गादी, त्याच दुकानातून गम पण आणि हे शीट पण आम्ही त्याच दुकानातून आणलं होतं. आणि मिस्टर बसले, कुरमुरे वगैरे मस्त भडंग होता तो खायला. आणि मस्त गादी व्यवस्थित करून दिली साईडला आणि आम्ही निघालो घरी, कारण की त्याला व्यवस्थित कपडा फिट्ट शिवायचं होतं, ते फक्त मला काम आहे. आणि घरी आल्यानंतर जुलीला थंडी वाजत होती आणि मलाही थंडी वाजत होती आणि ती माझ्या इथेच येऊन बसते हमेशा, तिला थंडी वाजली की. आणि तब्येत माझी ठीक नव्हती, तब्येत बिघडत होती, कारण की थंडी इतकी वाजत होती ना की काय बोलू. कारण की माझी मम्मी तर लय ओरडत राहते, जुलीची केस जातात, तिच्यामुळे तुम्हाला बरं नसतं वगैरे. आणि माझी तब्येत खरंच बिघडली. तर थँक्यू.